महाविकास आघाडीचा देखील तो एक उमेदवार काल निश्चित झालाय। शरद पवार राज्यसभेवर जात आहेत हे आता स्पष्ट झालंय। राज्यसभेसाठी शरद पवार यांना काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिलाय। खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली। काँग्रेस हायकमांडनं फोनवरून शरद पवार यांना पाठिंबा देण्याबाबत सांगितल्याचं विजय वडेट्टीवार यांनीही सांगितलं। तर महाविकास आघाडीनं शरद पवार यांना राज्यसभेची संधी दिल्यानं भाजप आता 5वा उमेदवार देण्याचा विचार करणार नाहीये। त्यामुळे राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध होणार हे जवळपास स्पष्ट झालंय। चर्चेच्या सर्व अनुषंगानं आज दुपारी काँग्रेस पक्षाने शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा अशा प्रकारचा निर्णय हा काँग्रेस पक्षाचा झालाय आणि महाविकास आघाडी म्हणून आणि एक ज्येष्ठ नेतृत्व म्हणून आम्ही आदरणीय शरद पवार साहेबांना काँग्रेस पक्ष म्हणून मदत करणार आहोत, मतदान करणार आहोत। ते आमचे उमेदवार राहतील। माननीय उद्धवजींना जाऊन त्यांची भेट घेतली। 2 तास सविस्तर खरं तर अनेक जुन्या आठवणी आणि खूप घरगुती असा 2 तास काल उद्धवजींबरोबर घालवण्याचा आम्हाला संधी मिळाली आणि त्यानंतर आज काँग्रेस पक्षानेही आणि शिवसेनेने मोठ्या मनाने आदरणीय पवार साहेबांना ही संधी दिली। त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अंतःकरणातून जितेंद्र आव्हाड साहेब आणि मी आज काँग्रेस पक्षाचे आभार मानण्यासाठी इथे आलोय।